की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। 77वा प्रजासत्ताक दिन डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार उद्यानामध्ये घाटकोपर पूर्व येथे मोठ्या धुमधडाक्यामध्ये साजरा करण्यात येत आहे, उत्साहामध्ये साजरा करण्यात येत आहे। ज्या संविधानाने समता, स्वातंत्र्य, बंधुता, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक न्याय याची जी बीज पेरली त्याचं हे आजचा दिवस चिंतन करण्याचा आहे आणि त्या दिशेनं आमचा भारत देश, आपला देश हा सुजलाम सुफलाम होत आहे, होत राहील अशी इच्छा व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्व भारतीयांना मी आजच्या 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। ह्या गार्डनमध्ये गेल्या 25 वर्षापासून आपण 26 जानेवारी 15 ऑगस्टचे राष्ट्रीय सण साजरे करीत आहोत आणि गार्डनच्या बऱ्याच समस्यांना हळूहळू आपण डेव्हलप करत आलेलो आहे, म्हणजे संपवत आलेलो आहे या ठिकाणी। आणि हा कार्यक्रम जो आजचा होता त्याला माजी नगरसेविका फाल्गुनी दवे, आताच्या नगरसेविका ऋतू तावडे आणि कामराच्या नगरसेविका कानडे मॅडम पण येणार आहेत। ह्यामुळे ह्या गार्डनच्या ह्या कार्यक्रमाला किती महत्त्व प्राप्त झालं आहे हे तुम्हाला कळेल। गार्डनचा पूर्ण आपण काळजी घेत आहोत या ठिकाणी, कुठली पण फुलं तोडणार नाही, कोणी व्यवसाय या ठिकाणी करणार नाही, यासाठी गार्डनचे सगळे लोक या ठिकाणी फार सतर्क असतात। बरीच जुनी मंडळी ही या ठिकाणी मी मार्गदर्शन करत असतात आणि जास्त न बोलता ह्या ठिकाणी संपवतो आणि सगळ्यांना ह्या 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो। थैंक यू। सलाउद्दीन मंसूरी, 2019 से हमारे सुभाष सर का देहांत हो गया था। उसके बाद में ये गार्डन का पूरा 26 जनवरी 15 अगस्त के बारे में स्वतंत्रता दिन मनाना और इसी तरह से मैं 7 साल से पूरा प्रोग्राम अरेंज कर रहा हूँ। इसमें पूरे मेरे गार्डन वालों का सहयोग है और सारे लोगों का हर तरह से सहयोग है। मैं पूरे देश के भारतीय लोगों को मैं अपना एक वो देना चाहता हूँ कि आप सब लोगों को जो है इस तरह से अपने देश की शान बढ़ाना चाहिए और हमारे मुल्क के लिए हम लोगों को एकता दिखाकर हर मोहल्ले गली में इस तरह का प्रोग्राम आयोजित करना चाहिए और हम सब लोगों को अच्छा से अच्छा भारत देश का नाम हो, सारे दुनिया में हमारे भारत देश का नाम है। और हमारे मोदी जी ने और सारे हमारे नेताओं ने और हमारे एकनाथ शिंदे साहब, सारी दुनिया जितने भी हमारे पॉलिटिकल लीडर लोगों ने देश को आज बहुत तरक्की में पहुंचाया है। मैं ऐसा नहीं बोलूँगा कि पहले के लोगों ने भी तरक्की कराई थी, आज भी तरक्की है और इस देश के अंदर हमेशा तरक्की होती रहेगी। मैं सारे भारत देश के वासियों को मेरा नमन, नमस्कार और सलाम बोलता हूँ। सारे देश के वासियों को 26 जनवरी की तरफ से मैं नमन करता हूँ। नमस्कार, धन्यवाद सर। आज प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना सर्वप्रथम खूप खूप हार्दिक शुभेच्छा। आणि आज आम्ही हा दिवस खूप सुंदरपणे साजरा केलेला आहे। गेम्स, सिंगिंग, डान्सिंग, प्रत्येक कल्चरल ॲक्टिव्हिटीज वगैरे इथे ठेवून आणि जवळपासच्या सर्व सोसायटीजच्या लोकांनी, लहान मुलांनी पार्टिसिपेट करून, सिनियर सिटिझन्सनी सुद्धा पार्टिसिपेट करून आज पारितोषिक मिळवलेलं आहे आणि सगळेजण खूप एक्सायटेड आहेत। आणि अशाच प्रकारे मला वाटतं की दरवर्षी आपण हा दिवस साजरा करायला हवा आणि स्वातंत्र्य दिवससुद्धा साजरा करायला हवा। आजचा दिवस आणि स्वातंत्र्य दिवस हा आपण साजरा करायला हवा दरवर्षी अशाच प्रकारे, कारण का ह्या दिवसाचे खूप महत्त्व आहे। खूप लोकांच्या त्याग आणि सॅक्रिफाईसने आपल्याला हा दिवस आज साजरा करता येत आहे। ह्याचं ग्रॅटिट्यूड म्हणून हा साजरा आपण करायला हवा आणि आज खूप छानपणे हा साजरा झालेला आहे। तसाच पुढचे सर्व क्षणसुद्धा आम्ही असेच साजरा करणार आहोत। आज 26 जानेवारी रिपब्लिक दिवस आहे आणि सर्वांना आजच्या रिपब्लिक दिनाच्या मी खूप शुभेच्छा देते। त्याचबरोबर आता मी सांगितलं की जवळपास 77 वर्ष पूर्ण झालेले आहे आपल्या प्रजासत्ताक दिवसाला आणि ह्या दिवशी ज्या आपल्या हुतात्म्यांनी या ठिकाणी बलिदान केलं ते कशासाठी की हा संविधान दिवस निरंतर चिरायू हो आणि त्याच्यासाठी जे त्यांचे विचार होते की एकता, शांतता, एकात्मता आणि न्यायाचा अधिकार हा प्रत्येकाला मिळाला पाहिजे, तेच सगळ्यांनी सातत्य ठेवलं पाहिजे। आणि आत्ताच्या या डिजिटल युगामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून युवांना मी नक्कीच या ठिकाणी मार्गदर्शन करेल की त्यांनी संविधान दिवस
हा पूर्ण व्यवस्थितपणे त्यांच्या माध्यमातून त्यांनी चिरायू केला पाहिजे, सांभाळायला पाहिजे आणि न्याय जी प्रक्रिया आहे त्या न्याय प्रक्रियेच्या अधिकारामध्ये राहून सगळ्यांनी जीवन आपलं व्यतीत केलं पाहिजे. CEN न्यूज देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.